श्री स्वामी समर्थ. सखाराम उर्फ चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्तोपासक आहेत. त्यास ब्रह्मसंबंधाची बाधा होती ती दूर केल्याबद्दल. पुढे गोष्ट अशी की अक्कलकोटास ते सेवा करीत असता एके दिवशी समर्थांची स्वारी त्यांचे बिऱ्हाडी जोशीबुवांचे वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावाने महाराजांस बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या. त्या समर्थांचे पायास लावून समर्थांचे चरणांचे गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षय आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली. पुन्हा गोविंदरावाने प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरा संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदराव यांस स्वप्नात दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथे देवालयात श्री दत्तात्रय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देवाऱ्यात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निजपादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी सन्निध बसले होते. गोविंदरावाने पुजाऱ्यास स्वप्रांत विचारले की देवाऱ्यात कोण बसले आहे? पुजारी यांनी जाब दिला की हे अक्कलकोटचे स्वामी आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले व श्री स्वामी साक्षात दत्तावतार आहेत याबद्दल त्यांची खात्री झाली. महाराजांचे निस्सीम भक्तापैकी गोविंदराव हे एक असून हल्ली ते सोलापुरास वास करून आहेत. दत्तगुरू गिरणारी भरोसा भारी. काठेवाड प्रांतात जुनागड संस्थान आहे. जुनागड शहरापासून 2 मैलावर प्रसिद्ध गिरनार पर्वत फार विस्तीर्ण व उंच आहे. या पर्वतात हजारो सिद्ध महात्मे पुरुषांची स्थाने असून तेथे योगी व सत्पुरुष हजारो आहेत. हे प्रमुख श्रीमद्गुरू दत्तात्रय स्वामींचे उत्तम वसतिस्थान असल्यामुळे ते तेथे सेवार्थ राहतात. नेहमी लक्षावधी लोक दर्शनास येतात. शिवरात्रीचा मेळा भरतो. पर्वतात चोहीकडे वृक्ष वनस्पतीची शोभा, देवस्थाने, स्वच्छ जलमय तीर्थे, कुटे व मनुष्यांची गर्दी अक्षय असते. दत्तगुरू गिरणारी भरोसा भारी अशी अखंड गर्जना चालत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.